नमस्कार. 2 सप्टेंबर 2024 रोजी श्रावणातील 5वा सोमवार आलेला आहे. म्हणजे श्रावणातील शेवटचा सोमवार आहे आणि या दिवसाची किंवा 5व्या श्रावण सोमवारची शिवामूठ कोणती आहे, शिवपूजन कसे करावे याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात सुद्धा सोमवारपासून झालेली आहे आणि श्रावण महिन्याचा शेवट सुद्धा सोमवारनेच होणार आहे आणि या दिवशी अमावस्या आलेली आहे, म्हणूनच याला श्रावण अमावस्या, पिठोरी अमावस्या, दर्श अमावस्या, त्याचबरोबर या दिवशी बैलपोळ्याचा सण सुद्धा साजरा केला जाणार आहे आणि या दिवशी सोमवार असल्यामुळे याला सोमवती अमावस्या सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. शास्त्राप्रमाणे सोमवारी सूर्यास्तापूर्वी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. अमावस्या सोमवारी येणार ही घटना साधारणतः 4-6 महिन्यातून कधीतरी एकदा घडत असते. त्यामुळेच सोमवती अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. महादेवांना समर्पित असणारी सोमवती अमावस्या दारिद्र्य दूर करण्यास मदत करत असते. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे. आपल्या देवघरातील शिवलिंगाची पूजा करावी किंवा बाहेर जाऊन सुद्धा तुम्ही शिवलिंगाची किंवा शिवशंकरांची पूजा करू शकतात. तर या दिवशी आपल्या देवघरातील शिवलिंगाची पूजा करावी आणि शिवलिंगावर दूध, पाणी किंवा पंचामृताचा अभिषेक करावा. त्यानंतर भगवान शिवशंकरांना प्रिय असणारे चंदन किंवा भस्म अर्पण करावे. त्याचबरोबर बेलपान अर्पण करावे. तर या दिवशी तुम्हाला एक बेलपान जरी मिळालं तरीही तुम्ही ते बेलपान अर्पण करावे, कारण असे म्हटले जाते की शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान जरी वाहिले तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. तर त्यामुळे बेलपान जरूर अर्पण करावे. त्याचबरोबर धोत्र्याचे फूल, धोत्र्याचे फळ, त्याचबरोबर महादेवांना प्रिय असणारे पांढरे फूल अर्पण करावेत. तर या सर्व वस्तू अर्पण करून भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे आणि ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणून भगवान शिवशंकरांचे ध्यान करावे, शिवशंकरांची पूजा करावी आणि शंकरांसोबत पार्वती मातेचीही या दिवशी आपल्याला षोडशोपचारे पूजा करायची आहे. तर 5व्या श्रावण सोमवारची शिवामूठ जी आहे तर ती आहे सातू. सातू हे एक धान्य आहे. याचे इंग्रजी नाव बार्ली असे आहे आणि सातूला जव किंवा यव असे सुद्धा म्हणतात. म्हणजे जव आणि सातूमध्ये कुठलाही फरक नाही. तर जव आणि सातू हे एकच धान्य आहे. जव किंवा सातू ही भारतात प्राचीन काळात माहीत असलेली आणि देशात आज सुद्धा उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे किंवा एक भरड धान्य आहे. भारतापेक्षा परदेशात या पिकाची लागवड जास्त प्रमाणात होत असते. तेथे जनावरांचे खाद्य म्हणून ते वापरले जाते आणि जव किंवा सातूचे रोप हे 70 ते 90 सेंटीमीटर उंचीचे असून पुष्कळ अंशी गव्हाच्या रोपासारखे असते. याची पाने गव्हाच्या पानापेक्षा खरखरीत असतात आणि रोपाला म्हणजे जवचे किंवा सातूचे जे रोप असते तर त्या रोपाला तुरे किंवा मंजिऱ्या येतात आणि तुऱ्यांचा देठ तो चपटा असतो आणि त्या देठावर रांगेने कळ्या लागाव्यात तशा जवाच्या साळी लागतात. एका देठावर दोन्ही बाजूंना 10 ते 15 साळी असतात आणि साळीमध्ये जे दाणे निघतात तर ते जवाचे किंवा सातूचे दाणे असतात आणि जवापासून माल्ट बनवतात किंवा त्या सातूपासून खीर किंवा लापशी सुद्धा बनवली जाते. तर हे जव किंवा सातू हे ओट्ससारखे किंवा गव्हासारखे दिसणारे जरी असले तरी ते ओट्स किंवा जवस किंवा गहू असा कुठलाही प्रकार नाही. तर जव आणि सातू हे एकच धान्य आहे आणि हे वेगळ्या प्रकारचे याला भरड धान्य म्हणू शकतो आपण. आणि जवस अशा प्रकारचे चित्रात दाखवल्याप्रमाणे चॉकलेटी कलरच्या बियांसारखे म्हणजे असतात आणि त्याला फ्लेक्स सीड्स म्हणतात. ते आपण चटणीमध्ये त्यापासून लाडू बनवले जाते किंवा आपण ते बडीशेपमध्ये वगैरे सुद्धा यूज करत असतो. याचा पचनासाठी खूप उपयोग होतो. तर हे एक पौष्टिक धान्य आहे, तर याला जवस म्हणतात. तर जव, जवस आणि सातू यामधला फरक आपण बघितलेला आहे, परंतु आता कॅलेंडरमध्ये दिलेल्या माहितीनुसार आपण बघूया. तर 4थ्या सोमवारी कालनिर्णयमध्ये जव हे धान्य दिलेलं आहे आणि 5व्या सोमवारी सातू हे धान्य दिलेलं आहे. पण जव आणि सातू हे एकच धान्य असल्यामुळे आता नक्की 5व्या सोमवारी आपण कोणते धान्य अर्पण करावे. तर बघा, काही कॅलेंडरमध्ये जवस दिलेलं आहे 4थ्या सोमवारी, तर त्यामुळे बऱ्याच जणांनी 4थ्या सोमवारी जवस हे धान्य शिवलिंगावर अर्पण केलेलं असेल, शिवामूठ वाहिली असेल. तर ज्यांनी 4थ्या सोमवारी जवस वाहिलं असेल तर त्यांनी तुम्ही 5व्या सोमवारी सातू किंवा जव वाहू शकतात आणि ज्यांनी 4थ्या सोमवारी जव अर्पण केले असतील तर त्यांनी 5व्या सोमवारी
जवस म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला फ्लेक्स सीड्स म्हणतात, तर हे धान्य 5व्या सोमवारी अर्पण करायचं आहे. किंवा हा सर्व जवस, सातू यामधला फरक ओळखून आपण शिवामूठ 5व्या सोमवारी अर्पण करायचे आहे. तर आता जव किंवा सातू हे आपल्याला पूजेच्या ठिकाणी होम हवनची जी सामग्री मिळते तर त्यामध्ये आपल्याला हे सहज मिळू शकतं. त्यानंतर सातू हे धान्य आपल्या उजव्या हाताच्या मुठीत घ्यायचं आहे आणि त्यावर थोडं पाणी टाकून ती मूठ, आपल्या उजव्या हाताची मूठ शिवलिंगावर उभी धरून शिवा शिवा महादेवा माझे शिवामूठ ईश्वरा देवा, धीरा भावा नंदा जावा, भ्राताला नावडतीची आवडती कर रे देवा, असे म्हणून हे धान्य आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे, शिवामूठ अर्पण करायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला 5व्या श्रावण सोमवारची संपूर्ण पूजा करायची आहे. आणि जर जव किंवा सातू हे धान्य मिळत नसेल तर तुम्ही 5व्या सोमवारी गहू अर्पण करू शकतात. त्यानंतर या दिवशी आपल्याला संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे, भगवान शिवशंकरांची ध्यानधारणा करायची आहे आणि संध्याकाळी पूजा केल्यानंतर उपवास सोडायचा आहे आणि उपवास सोडून सात्विक अन्न ग्रहण करायचे आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये 5व्या सोमवारी पूजा कशी करावी, शिवामूठ काय आहे, जव, सातू, जवस या सर्व धान्यांमधला फरक काय आहे, तर ही सर्व माहिती बघितलेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेलं बेल आयकॉनही प्रेस करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.